प्रल्हाद पाटील सर तिलगुल समवेत दाखल झालेले आहेत. तिलगुल समवेत त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि अल्पेश गायकवाड हे देखील तिलगुल घेऊन आलेले आहेत. तिलगुल खा आणि गोडगोड बोला हा संदेश नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना दिला जातोय. केवळ आजच्या दिवसापुरतीच आपण गोडगोड बोलायचं नाही तर संपूर्ण वर्षभर आणि मी तर म्हणेन आयुष्यभर आपण गोडगोड बोला. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना सुमित कुमार गुंदवली विपक्ष जय मोजोबा पिंपळास या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. 2 षटकांची समाप्तीने 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 24 12ची सरासरी प्रति षटकामागे राखली गेलेली आहे. पहिले षटक प्रशांत यांनी हाताळलं होतं आणि दुसरं षटक शिवदास कामनकर याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. आणि आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जय मोसोबा पिंपळा संघाकडून गोलंदाजी मार्कवर विशाल सज्ज होतोय. तर सामना करणारा फलंदाज पल्लव याच्या बॅटमधून 3 षटकार आतापर्यंत आपण पाहतोय. पल्लव चांगली फलंदाजी करतोय. विशालाच्या षटकामधील पहिला चेंडू राईट अमोर्ध स्टंप गोलंदाजी करताना इथे मात्र चेंडूला वेरकावून दिलेलं आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चांगला झेल काही इंचेस आतमध्ये हा झेल पकडलेला आहे आणि अखेर पल्लव जो धोकादायक ठरू पाहत होता तो आता मात्र झेलपाचूरपणे बाद होऊन पॅलमध्ये परतताना पुढील चेंडू इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय बंटी. स्ट्राईक एंडला तर नॉट एंडला रितेश पाहायला मिळतोय. रोष आणि पल्लव हे दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत. आजच्या दिवसामधील गुंदवली विपक्ष पिंपळास या दोन संघांमधील हा पहिला सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पुढून चेंडू वळवण्याची क्षमता नक्कीच आपण पाहतोय या गोलंदाजाकडे विशाल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 24 धावा. 24 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत विशालाची चांगली गोलंदाजी. कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि आपण जर बघितलं तर एक्सपर्ट्स करून अल्पेश गायकवाड सांगतात की विशालीने आतापर्यंत 5 चेंडू हाताळल्यात. कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही आणि एक सफलता देखील अर्जित केलेली आहे. पाहूया निर्धाव षटक या स्पर्धेमधील पाहायला मिळेल का. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर एकाच स्पर्धेमध्ये 2 निर्धाव षटके हाताळण्याचा विक्रम सुजल मात्र या गोलंदाजाचं नावे आहे ज्याने पिंपळा चषकामध्ये हा कारनामा केला होता. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला शॉर्ट वाईड अँड पनिश. चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरेज मधून सीमा पार. झन्नाटेदार चौकार. एक मारा लेकिन शॉर्ट मारा. या चौकारीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 4 ने संघाची धावसंख्या वाढून होती. ते धावफलकावर 28 आणि 3 षटकांची देखील समाप्त झाले आणि 3 षटकांसाठी बरोबर 15 मिनिटांचा वेळ खर्च केला गेलेला आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आयोजक संघ जे काप्रो वेल विपक्ष आरके बिल्डर्स मानकुली या दोन संघामध्ये.
पिंपलास गावच्या अनुभवाचा क्रिकेटचा भंडार किशोरजी पाटील यांचं देखील इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. पिंपलास गावातून आपण पाहतोय अगदी सुनील म्हात्रे सर देखील आपल्या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नक्कीच सपोर्ट करण्यासाठी ते पोहोचलेले आहेत. सन ऑफ तानाजी देवेंद्र ठाणगे देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समेत धनाजी पाटील मास सुनील पवार सर देखील आहेत. इथे लॉप केला चेंडूला लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद होतो. इथे मात्र रितेश याची खेळी संपुष्टात. स्थिर धावपलेवर पाहायला मिळते ते 28 धावा. शिवदास कामनकर कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय कायम. कारण या अगोदरचे P2चं षटक देखील त्याने हाताळलं होतं आणि यावेळी त्याला कायम ठेवलं आणि कायम ठेवताना आपण पाहतोय त्यांनी पहिल्या चेंडूवर विकेट देखील प्राप्त केले आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये गुंदोली संघाकडून हिमेश पाटील. इथे पोल केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक मिडविकेट रिझर्व्ह मध्ये सज्ज आहे. फक्त एकच धावघेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या गुंदवली संघाची सिंगलने पुढे सरकते, 29 वर पोहोचते. 29 आपण पाहतोय आज जय कापरोबा वेल आयोजित कापरोबा चषकाचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील सामना क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतोय सुमित पवार गुंदवली विपक्ष जय म्हसोबा पिंपलास या दोन संघामध्ये. इथे जोरदार अपील आणि एजन गॉन. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. इथे मात्र बंटी याची गेली संपुष्टात. पल्लव यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. 22 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने ओलतोय. इथे देखील हलकासा अपील केला होता मात्र पंच संमत नाहीत. शुभम न्यू बॅटर आपण बघतोय सध्या स्ट्रायकर इनला, तर नॉन स्ट्रायकर इनला हिमेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस चांगला चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी आपण बघतोय शिवदास कामनकर याची. दोन या इनिंग ब्रेक नंतर इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता क्षेत्ररक्षकाकडून, मात्र झेल अवघड होता. आणि दरम्यान आपण बघतोय वेल होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा. या 2 धावेने गुंदवली संघाची धावसंख्या पोहोचते ती 31 वर 31. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना पहिला पुकारा दिला जातोय. RK बिल्डर्स मानकोली विपक्ष जय कापरोबा वेल आहे. पुढील सामना असणार आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 31 धावा 31 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि 4 षटकांसाठी बरोबर 20 मिनिटांचा वेळ देखील खर्च केला गेलेला आहे. मात्र लगेच 5वं षटक देखील आपण सुरू करायचं आहे.
कारण टायमिंग सेट केलं गेलं. अल्पेश गायकवाड जे एक्सपर्ट स्कोरर आहेत, बरोबर 9:58 पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता. 31 वर 4 अशी स्थिती आपण पाहतोय सुमित कुमार गोंदवले या संघाची. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. जे का वेले संघाचा संघ नाही की ते सज्ज आहे. आरके बिल्डर्स मानकुली संघ नाही का आपण देखील रिपोर्टिंग करायचे आहे. इनिंग ब्रेक मध्ये या षटकानंतर आमच्या ड्रीम टू अर्न या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मेघनाथ म्हस्के गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. तीन चेंडूमध्ये 3 विकेट, अर्थात विकेटची हॅट्रिक केली तर अल्पेश गायकवाड यांच्याकडून ₹500 पारितोषिक मेघनाथ याला दिलं जाईल. आणि 3 चेंडूमध्ये 3 षटकांसाठी हिमेशसाठी विराज यांच्याकडून ₹500 पारितोषिक. क्या बात आहे. इथे या चांगला चेंडू, पहिला चेंडू आपण पाहतो निर्धाव चेंडू मेघनाथ म्हस्केच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 31 धावा, 31. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. आजच्या दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना सध्या आपण पाहतोय सुमित कुमार गोंदवले विपक्ष जय मसोबा पिंपळास या दोन संघामध्ये. इथे मात्र अराउंड डेलेक आणि त्रिफलाबाद फलंदाज बाद होतोय. या क्लीन बॉलच्या रूपाने हिमेश याची केली संपुष्टात. एक विकेट तर प्राप्त केलेला मेघनाथ म्हस्के यांनी. आणि मेघनाथ म्हस्केने जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर कुणाल दाते आणि अल्पेश गायकवाड यांच्याकडून ₹555 पारितोषिक दिलं जाईल. मेघनाथ म्हस्के राईट मोर द स्टंप, स्विंग अँड मिस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. बद्दल आले त्याचा वापर खरं तर फलंदाज करताना दिसला नाही. ज्या मोबाईल में नेटवर्क जरूर आहे व क्रिकेट में फुटवर जरूर आहे, मात्र अजिबातच फुटवर पाहायला मिळालं नव्हतं फलंदाज आपण पाहतोय या दर्शन याचं. इथे मात्र चेंडूला विरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत झेपावतोय. चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या संघासाठी या धावांचं संरक्षण करताना क्षेत्ररक्षक तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत, सेव्ह केलेल्या आहेत. दर्शनाचं चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते या सीमारेषे लगत. धावसंख्या 33 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा पुकार दिला जातोय आरके बिल्डर्स मानकुली संघाच्या संघनायकाला, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. इथे फोर्स केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक मिडविकेट रिझर्व्ह मध्ये सज्ज आहे. हे आपण पाहू शकता. अगदी सहज सोपा झेल होता, खरं तर लॉलीपॉप झेल होता, मात्र तो देखील इथे ड्रॉप केला जातोय. धावसंख्या 35. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडू आता मात्र घेऊन येतोय मेघनाथ म्हस्के. इथे लॉफ केले चेंडूला, लॉफ्टेड फटका, मिस टायमिंग, रोहन चेंडू खाली. आणि इथे मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त करताना आपण बघतोय गोलंदाज मेघनाथ. आणि अशा प्रकारे या सुमित कुमार गोंदवले संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या स्कोरवर धावा जगलेल्या त्या एकूण 35 आणि 36 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे ते जय मसोबा पिंपळाच्या संघासमोर.
आर के बिल्डर्स मानकुळे संघाचे संघनायक दीपेश केनी, वेलकम. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर बोलूया आपण टॉस कडे. ड्रीम टू अर्न या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. तर तालुका क्रिकेटमधील एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि उत्कृष्ट पंच भरत पाटील सरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे घेणार आहोत. गोंदवली नक्कीच आणि या वेले सॉरी बानकुली विपक्ष वेले ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. काटा कॉल आहे मानकुली संघनायकाचा आणि या छापा आलेला आहे. तर जगाबरोबर वेले संघाच्या संघनायकाने टॉस जिंकलेला आहे. जगाबरोबर वेले संघनायक टॉस आपण जिंकले आहे. नक्कीच आयोजन चांगलं आहे. आयोजनाविषयी मी विचारणार नाही, मात्र टॉस आपण जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामना प्रत्येकी 5 षटकांचा असणार आहे, ज्यामध्ये P1 P2 हे 2 मॅन्डेटरी पॉवरचे षटके असणार आहेत. तर समोरील संघाला निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50. आणि 50 पर्यंत रोखण्यासाठी कोणते असे गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? सुजल असेल, अनिकेत असेल. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मानकुली संघनायक टॉस आपण गमवलं. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेले आपण पाहते जे कापरोबा वेल आयोजित कापरोबा चषक 2025 या आयोजनाविषयी आपण काय म्हणाल? अतिशय चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल कापरोबा चषकाचे स्वागत करतो. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये आपण किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न कराल? 50+ जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. म्हणजे टॉस केला गेला आहे, टॉस जिंकलेला आहे. जे कापरोबा वेले संघाच्या संघनायकाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी घेऊन जातो टॉस बॉक्स मधून सरळ आमच्या कॉम बॉक्स मध्ये. अनेक अनेक धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी सुभाष धुमाल सर आणि आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत मास. स्वागत आहे मास आपलं. तशीच पंच प्रल्हाद पाटील सरांचं आगमन आणि एक नामवंत पंच म्हणून ज्याची ओळख आहे पिंपलास गावाचे आणि आमचे खास मित्र सुनील दादा सुद्धा आपल्या टीम सोबत आहेत. सुनील दादा स्वागत आहे आपलं. आणि या सर्वांना मकर संक्रांतीच्या लाख लाख शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. आणि धुमाल सरांनी उल्लेख केला होता की आपण आयुष्यभरच चांगलं बोला. दुसरं काय घेऊन जाणार आहोत? चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि जो आव्हान ठेवलेला आहे एक मापक आव्हान म्हणता येईल. 36 धावाचं टार्गेट आहे. जय मसोबा पिंपलास विपक्ष सुमित कुमार गुंदवली अशी फाईट आपण पाहतोय. मसोबा पिंपलास या टीम समोर 36 धावचा टार्गेट आहे. गोलंदाज सजवताना राईट आमोर विकेट. पहिला चेंडू या इनिंगचा. पहिला चेंडू फ्लिकचा फटका. टर्न केले चेंडूला ऑनसाईड कडे पाहतोय आपण. अतिशय वेगात एक सिंगलला दुसऱ्या धावेची मागणी करताना आणि सहज आरामात पहिल्या चेंडू या 2 धावेनी आपल्या डावाची सुरुवात करताना अजून एक बोनसच्या स्वरूपात जे कापरोबा क्रिकेट क्लब वेले विपक्ष आपण
आर के बिल्डर्स मानकोली या संघादरम्यानची पुढची फाईट पाहणार आहोत. शिवदास क्रमांक 3 वर आलाय नवीन बॅटर. अतिशय क्लास बॉलिंग पाहिली होती आपण शिवदास यांच्या माध्यमातून. 2 विकेट फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र बॅटिंग कशा प्रकारे करतोय पाहायचे. क्षेत्ररक्षणची विवरचना पाहूया आपण. पॉईंट सोबत कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, ऑनसाईड जर पाहिला आपण मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षक. याच पात्रा खेचून फटका मारलाय सुरेख मिड विकेटच्या वरतून आलाय हा षटकार. मोहिल मात्र निराश आहे पण चेहऱ्यावर सतत हसरा चेहरा. चॉकलेट बॉय. धावसंख्या 15. अतिशय क्लास पुलचा फटका होता आणि एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण जय मसोबा पिंपलाज संघ. चांगलं वातावरण पाहतोय आपण. गावदेवी क्रीडांगण वेलीच्या या मैदानावर जे काप्रोबा चषक 2025 अतिशय देखणा सुरेख आयोजन. आजच्या स्पर्धेतला हा दुसरा दिवस आहे आणि पहिला सामना. पहिल्याच वेळेस जेशीमध्ये 5 षटकाचे सामने आपण पाहतोय. यावेळेस पाहता अतिशय क्लास फटका परत एकदा पाहतोय आपण. लॉंग वन बाउंड्री लाईनच्या वरतून बॅक टू द बॅक दुसरा षटकार. दोन षटकार शिवदास कामनकरच्या बॅटमधून. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सपाट्यात सरकताना. आता मात्र 21-21 लॉस ऑफ 1 विकेट. टॉप 3 मध्ये कालचा जो संघ टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. 12 चेंडूमध्ये 48 धावाची अतिशय सुंदर खेळी साकारली होती राजन थळे यांनी. 6 षटकार, त्यामधून एक कव्हरच्या वरतून देखना षटकार मारला होता. गोलंदाज शुभम. शुभम सज्ज होताना शुभम. स्कोरलेक पंचायत पाठीमागे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी पण नकारतोय. फक्त आणि फक्त एकच सिंगल मिळेल. या एका धावने टीमची धावसंख्या 22. 36 धावाचं टार्गेट आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. खास शिवदास कामनकर यांनी लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार मारलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहायला मिळते शिवदास कामनकर साठी. शुभम हुकचा फटका इनफिल्डच्या वरतून लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जाईल. सीमा पार आला हा खणखणीत चौकार. फक्त आणि फक्त इथून मात्र 10 धावेची आवश्यकता आहे. किती चेंडू मध्ये सामना फिनिश करेल शिवदास कामनकर. अतिशय एकच चांगल्या मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना जय मसोबा पिंपलाज संघ. शुभम सज्ज होताना प्रत्येकदा. चांगला चेंडू प्रश्न विचारला गेलं पण सहमत नाहीये पंच. पाहतोय आपण चांगली चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. आयोजक कमिटीचे पूर्ण मेंबर ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. भावेश पाटील अँड कंपनी. या संघाचं सुद्धा हाय क्वालिटीचं क्रिकेट आपण सातत्याने पाहतोय आणि A1 क्वालिटीचे सगळेच खेळाडू या टीम मध्ये आहेत. यास पाहता प्रत्येकदा पुलचा फटका मिड विकेट क्षेत्राकडे पाहतोय आपण. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू आता मात्र निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा लकी चौकार. सहा धावीची आवश्यकता आहे.
ओ चांगला चेंडू वाईड यॉर्कर, अतिशय सुरेख चेंडूची हाताळणी. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहतोय आपण. नो डाऊट कालपासून पाहतोय आपण विराट सातत्याने या आयोजकामध्ये सिंहाचा वाटा आणि ऑल. हा वाईट चेंडू. इथून मात्र फक्त आणि फक्त 5 धावेची आवश्यकता असेल. आज पाहतो आपण स्कोरिंगची भूमिका अल्पेशजी गायकवाड आणि काल माझ दादा होते आमच्या सोबतीला. आज पण दिवसभर राहील आमच्या सोबतीला. याच पाहता टॅप केलंय आणि सॉफ्ट डिस्मिसल पाहतोय आपण. नाही तर मला वाटते की ते जास्त बोलणं होईल. अल्प्या दादा नाही पण स्कोररला जर काम पाहिजे असेल ना, एकमेव उपाय अल्पेश गायकवाड. अनेक स्कोरर घडवले. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण आता मात्र. मेघनाथ यांना पण स्कोरिंगची धडे दिले अल्पेश दादांनी. काय घडलं या चेंडूवर पाहायचं आपण आता मात्र. निश्चित चेंडू इथं हा गेला. अद्भुत फटका. सामना इथं मात्र बरोबरीत एका धावीची आवश्यकता आहे. दोन्ही बंधू आहेत पाहतोय आपण. चौकारांनी मात्र धावसंख्या जर पाहिली आपण आता 35, एका धावीची आवश्यकता आहे. यावेळेस पात्र हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि विकेट. करायची आहे तर आपण कुठे जाऊ नका. आर के बिल्डर्स मानकोली टीमचा सुमित कुमार, गुंदवली टीमचा संगणक आपण संपर्क साधायचा आहे. सुमित कुमार स्पोर्ट गुंदवली संघ आणि खास मोहिल यांच्याबद्दल एकच चर्चा मी करतोय सातत्याने. संघ हरो किंवा जिंको त्याच्या चेहऱ्यावर कधीच उदासपणा दिसत नाहीये. आदरणीय सदानंद पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ मॅच चा पुरस्कार देऊया. अल्प्यादा सामनावीर कोण आहे? शिवदास कामनकर आपण या